प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. नवा करार जुन्या करारामध्ये दडलेला आहे आणि जुना करार नव्या करारामध्ये स्पष्ट करून सांगण्यात आलेला आहे. शब्द आहेत संत अगस्तीनचे आणि हेच शब्द द्वितीय व्हॅटिकन विश्व परिषदेच्या ईश्वरी प्रकटीकरण म्हणजे देई वर्बुम ह्या घटनेमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की जुन्या करारामध्ये नवा करार दडलेला आहे. आजचं पहिलं वाचन जर तुम्ही बारकाईने ऐकलं असेल तर त्या पहिल्या वाचनामध्ये संत पॉल लोकांना मार्गदर्शन करतो. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातील संत पॉलच्या प्रेषितीय दौऱ्याचा वृत्तांत आपल्याला देण्यात आलेला आहे आणि सभास्थानामध्ये नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ वाचून झालेले आहेत. आता कोणीतरी 2 शब्द सांगावेत अशी विनंती सभास्थानाचा अधिकारी करत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पॉल आणि बर्नबा त्या मेळाव्यामध्ये बसलेले आहेत. पौल उभा राहतो आणि बोलायला सुरुवात करतो. काय नक्की त्याने सांगितलं? त्याने अगदी थोडक्यामध्ये संपूर्ण इस्रायलचा इतिहास लोकांसमोर सादर केला आणि तो इतिहास प्रभू येशू ख्रिस्ताठायी कशा प्रकारे पूर्णत्वास गेलेला आहे ते स्पष्ट करून सांगितलं. सुरुवात त्यांनी कुठून केलेली आहे की आपले इस्रायली लोक कसे परमेश्वराने निवडले, परंतु कालांतराने ते इजिप्तच्या गुलामगिरीमध्ये 450 वर्षे खितपत पडले. मग परमेश्वराने त्यांना तेथून मुक्त केलं आणि मग त्यांच्यासाठी शास्ते आणि राजे पाठवले. त्या राजांमध्ये कोण होते? शौल आणि दावीद. आणि मग त्या दाविदाच्या घराण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतला आणि त्या योहानाचे शब्द संत पॉलने आजच्या पहिल्या वाचनामध्ये उद्धृत केलेले आहे की मी कोण आहे असं तुम्हाला वाटते? मी तो मशिहा नाही, तर माझ्यापेक्षाही थोर असा एक आहे ज्याच्या पायतनाचा लवून बंद सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. संत पॉलचं परिवर्तन झाल्यानंतर कशा प्रकारे त्याला जुन्या कराराचा अर्थ नव्या कराराच्या प्रकाशात लावता आलेला आहे बघा. आपल्याही जीवनामध्ये जुना करार असतो, आपल्याही जीवनामध्ये नवा करार असतो. आपला जो जुना करार असतो तो आपल्या जन्मापासून कालच्या दिवसापर्यंतचा असतो. आपला जो नवा करार असतो तो प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झाल्यापासून आत्ताच्या क्षणापर्यंत असतो. म्हणून ह्या दोनही काळांवरती सातत्याने नजर टाकणं गरजेचं असतं की ज्याप्रमाणे इस्रायली लोकांना परमेश्वराने निवडलं तसं मला कधी निवडलेलं आहे का? ज्याप्रमाणे इस्रायली लोक 450 वर्षे इजिप्तच्या गुलामगिरीत खितपत पडले तसे मी काही पापांच्या गुलामगिरीमध्ये खितपत पडलेलो आहे का? त्यानंतर परमेश्वराने त्याला मुक्त करून पुन्हा एकदा कनान देशात आणले तसं मला कोणकोणत्या बाबतीत परमेश्वराने मुक्त केलेलं आहे? त्यानंतर परमेश्वराने त्यांच्यासाठी संदेष्टे आणि शास्ते पाठवले, राजे पाठवले. माझ्या जीवनामध्ये शास्ते, संदेष्टे, राजे परमेश्वर कुठे पाठवत आहे? किशाचा मुलगा शौल ह्याला परमेश्वराने इस्रायलचा पहिला राजा म्हणून नेमलं. माझ्या जीवनातील पहिला राज्यकर्ता कोण आहे? त्यानंतर दाविदाला नेमण्यात आलं. माझ्या मनाप्रमाणे मला दावीद मिळालेला आहे, माझ्या मनाप्रमाणे हे माझं लेकरू मला मिळालेलं आहे असं आपल्या बाबतीत परमेश्वर म्हणू शकेल का? त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त चित्रामध्ये येतो आणि योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतो. ही त्याची नम्रता माझ्या अंतःकरणामध्ये मला साठवून ठेवता येईल का? त्या नम्रतेचाच दुसरा आणखी एक धागा म्हणजे योहानाचे शब्द की त्याच्या पायतनाचा बंद लावून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. अशा प्रकारची भावना व्यक्त करणारी ही उत्तुंग अशी व्यक्तिमत्वे. आम्हाला एका धर्मगुरूंनी सांगितलेलं की कधी कधी आपण सांगत असतो की हा माणूस एवढा मोठा तरी देखील केवढा नम्र. आणि ते फादर आम्हाला सांगतात
अहो, तो नम्र होता म्हणून तो एवढा मोठा झालेला आहे. त्याच्या त्या नम्रतेच्या मुळेच यशाच्या शिखरावरती त्याने नम्रतेचा झेंडा फडकवलेला आहे. आपल्याला देखील जुना करार आहे, तसाच आपल्याला नवा करार आहे. आपल्या जीवनातील नवा करार कोणता आहे? कधी झाली माझी ख्रिस्ताची भेट? कधी जोडली त्याच्यावरती माझी प्रीती? कशा प्रकारे वाढली त्याच्याशी माझी जवळीक? कसा तो माझ्या जीवनामध्ये कार्यरत आहे? सातत्याने तपासून पाहायचं आणि त्याचेच गुणगान गात राहायचं. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.